श्रीरामपूर नगरपरिषदेचा सन 2026-2027 या आर्थिक वर्षाचा 192 कोटी 43,25,156 रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला। विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात शहरातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादण्यात आलेली नाही, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या उपस्थितीत झालेल्या अर्थसंकल्प बैठकीत या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली। या अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून प्रामुख्याने शहरातील रस्ते, उद्याने आणि महापुरुषांच्या स्मारकांच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला आहे, ज्यात शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नमो उद्यान उभारणीस 1 कोटी रुपयांची तरतूद, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांची तरतूद, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियान अंतर्गत लोककल्याणकारी विकास कामांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद, नगर परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली। एकूण 192 कोटी 37 लाख रुपयांच्या जमेच्या तुलनेत 192 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून वर्षअखेरीस 6,56,796 रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। श्रीरामपूर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। एकूण अर्थसंकल्प 192.43 कोटी, महसुली जमा 75.51 कोटी, भांडवली जमा 116.96 कोटी, महसुली खर्च 74.90 कोटी, भांडवली खर्च 117.46 कोटी। सर्वात मोठी घोषणा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत 0 करवाढ, विकासाचा मास्टर प्लॅन, नमो उद्यान 1 कोटी, शाळा दुरुस्ती 50 लाख, संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण 50 लाख, बाळासाहेब ठाकरे अभियान 50 लाख। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।